नाही नाही असं कसं चालेल? नाही, आमच्या भागातल्या शिक्षकांच्या मोर्चावर लाठीमार झालाय, आम्ही पोहोचणार म्हणजे पोहोचणार. हा निघालोच आम्ही. जुंदळे चला निघायची तयारी करा. चला चला चला. होय सर. सूरज नंदिता जरा खाली आम्हाला बोलायचंय. हॅलो. नाही नाही आम्हाला कळलंय, आम्ही निघालोय. नाही नाही आम्ही पोहोचतोय तिकडं. नाही नका काळजी करू, येतोय, निघालोच आम्ही. पण साहेब आज राणाच्या लग्नाच्या याद्या आणि तुम्ही नाही, असं कसं? गोदा शिक्षक माणसं घडवत्यात आणि त्यांचा काय प्रॉब्लेम झाला तर आम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. आणि आता तर लाठीमार झालाय त्यामुळे जायलाच पाहिजे आम्हाला. म्हणजे आजचं उद्यावर ढकलायचं? कशाला? म्हणजे आजचं काम आजच झालं तर चांगलंय नव्ह? मामनजी तुम्ही कॅन्सलच करा जायचं. अहो सुनबाई असं करून नाही चालणार, आम्हाला जातीन लक्ष द्यावं लागते. मग आम्हीच करून घेऊ काय बोलणी? चांगल्या कामासनी उशीर कशा पायी? एका दिवसानं काय फरक पडतोय? उद्या करूया की बोलणी. गोदा सुनबाई म्हणताय ते बरोबर आहे. अहो आता उशीर कशाला करायचा आहे? औपचारिकता म्हणून तर जायचंय आणि आपल्याला आपली थोरली सून महत्वाची आहे. सुनबाई एक काम करा, पाटकांची माफी मागा आमच्याकडनं. त्यांना समजून सांगा काय झालंय ते. आणि आमच्या थोरल्या सुनबाई शिक्षिका आहेत, त्या समजून घेतील. आणि टाइम मिळाला तर आम्ही येतोच ना परत. चालतंय, तुम्ही म्हणशीला तसं. चल येतो. काय नवरदेव, चालतंय ना? चालतंय की. वहिनी असेल तर काळजी कसली, त्या समजा सांभाळून घेतील. आणि काय कमी पडलं तर मी आहेच की. मला जबरे अनुभव आहे लग्न जुळवायचा. आजवर 70 तरी लग्न जुळवल्या ती मी. जे कमिशन खायचे धंदे इथं चालणार नाहीत. काय हवा? अहो घरच्या लग्नाला मी कमिशन घेणार होय? आता बाहेरची लोक खुशीनं देतात ती, आता नाहीतरी कसं म्हणायचं? इथं आमच्या खुशीत तुझी लुडबुड नकोय. सुनबाई तुम्हीच काय ते बोला, नक्की करा. बर मामांजी, येतो आम्ही. आबा नमस्कार करतो. चल येतो. राणा भाऊजी तुम्ही बी आता लवकर तयार व्हा, तिकडे टायमात पोचाय पाहिजे ना? होय. खर तर मोठं कुणीतरी पाहिजे होतं बघा, बरोबर नाही? लहान तोंडाने असं आपण किती बोलणार? तेच म्हणत होतो मी, पण आबाला पसंत नाही ना, काय करणार? वाटलं होतं माझ्या कोकरासारख्या पुतण्याच्या लग्नाला कोकर उड्या मारत मारत काम करेन, पण इथं कोणाला माझी किंमतच नाही. मी आजच माझा बाजार गुंडाळतो आणि निघतो बेळगावला. नाही काका, तुम्ही या आमच्या संगत. मी आबासनी समजवतो आणि वहिनींना मी बरं पडेल. तेच तर, पण मामांजींचा शब्द कसा मोडणार राणा भाऊजी? वहिनी मी आहे की, तुम्ही काय बी काळजी करू नका. काका तुम्ही आवरा. 2 मिनिटात तयार होतो. अहो काय हो, याद्या करायच्या म्हणजे पाहुण्यांना जेवायला बोलवायचं असतं का हो?
बाहेरच्या गावावरून येणार असतील तर करावं लागत असणार आहे, पण हे तर इथूनच येत आहेत. काय करायचं मला काही कळत नाहीये. तू बनवून टाक, नंतर गडबड नको. अहो बनवून टाक काय. जेवले नाही तर अन्न वाया नाही का जायचं. काही कर, पण मला विचारू नकोस. मला काही कळत नाही का त्यातलं. बाबा काय झालंय? कुठे गे? काही नाही. तुम्ही कसलीही काळजी करू नका. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सगळं व्यवस्थित होईल. आधी तुम्ही इथे बसा बघू. शांत बसा. अगं कसा शांत बसू? माझ्या मुलीचं लग्न आहे आणि एकदा का ती लग्न होऊन सासरी गेली ना की आम्हाला परकी होणार आहे. त्यामुळं सगळ्या जबाबदाऱ्या आहेत ना त्या आत्ताच नीट पार पाडू दे. मला काही कमी पडायला नको आहे. बाबा मी कधीच तुम्हाला परकी नाही होणार आहे. मी इथेच असणार आहे याच गावात. तुम्ही नुसती हाक जरी मारलीत ना तरी धावत येईन मी. बघू आता मोठ्या घरात गेल्यावर काय होतंय. बोला दोघं आपापसातच सगळं. मला नका सांगू काही. काय झालं तरी मी परकी आहे ना. आई तू अगदी बाबांसारखीच आहेस. अगं आधी एकतर या प्रकारातलं मला काही कळत नाहीये. आपण कुठल्याही नातेवाईकांना अजून कळवलं नाही. आपण तिघच कसं निभावणार आहे सगळं. हमें ना बरकतजी या ना आत या. नमस्ते. तुम्ही अचानक इथे? अहो ते रानाचा जीव लागतोय वय. सारखं मागच लागला जा जा म्हणून. तुम्ही बी एकट्या पडल्या असणार म्हणून आबूला घेऊन आलो तुमच्या मदतीला. अगदी योग्य वेळेवर आला. आज आमच्याकडून कुणीच नातेवाईक नाहीये. आता तुम्ही आमचे नातेवाईक. अहो आम्ही मजदूर लोक. ते सामान द्यायचं म्हणून. आता तुम्ही घरचं कार्य समजून आलात ना. मग आजपासून तुम्ही आमच्या घरचेच झालात. बर आजपासून तुम्ही माझे भाऊ अहो आणि अब्बू माझे काका. आता झालात ना घरचे. अहो परबीर काही नाही. भाऊ म्हणजे भाऊ. हा आजपासून तुम्ही आमची बहीण. सांगा काय करू तुमच्यासाठी. या याद्या आणि पान सुपारीचं काहीतरी करा. बाबांनी फारच टेन्शन घेतलं. आता फिकर नका करू. सांगा तुम्ही तुमच्यासाठी काय पण करतो आता. हा बेटी तुम फिकीर नको करू. हम आहे ना, घेतो सांभाळून आम्ही सगळं. आता टेन्शन खलास. हा आता आम्ही सांगतो तशी समती घरातली तयारी करूया. हा चला चला. आबू
इंदू, अगं पाहुणे आले का? आवरलं का सगळं? या नमस्कार. नमस्कार. या ना, या या या. नमस्कार. या. नमस्कार. या ना, या. आलास वय तू? अरे तू सांगितलं नवीन चालते वय. आणि हे बघ, मी आज नवरदेवाकडनं नाही नवरीकडनं आले. म्हणजे आजपासून पाठकबाईंनी मला भाऊ केले. त्या माझ्या बहीण आहेत. हा. अरे पार्टी बदलणाऱ्यातलं झालास की तू. चल. काका साहेब करा सुरू. काय बोलायचंय ते ध्यानात आहे ना गं? मला माहित नाही अशी गोष्ट आहे का दुनियेत? आता मुलाला मुलगी आणि मुलीला मुलगा पसंत आहे म्हटल्यावर पुढे जायला हरकत नाही. तर सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे लगीन कुणाकडं? गायकवाड घराण्याचं लगीन आहे तेव्हा लगीन आमच्याच मांडवात होणार. ठीक आहे. आता लगीन गायकवाडांच्याकडं. गायकवाडांचं लगीन म्हणजे काय साधं सुद्धा लगीन नाही. अहो 5-7 हजार पंक्ती तर उठणार. अहो बक्कळ खर्च होणार. खर्चाचं गणित कसं? ते आपण करू की. आणि ते याद्या करायच्या आहेत म्हणून करायचं असं आबांनी सांगितलंय. हा म्हणजे तसं आमासनी हुंडा बिंडा काही न ग. बाकी लग्नाचा खर्च बी आम्हीच करू. पण मानापानाच्या रीतीभातीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मात्र तुम्हासनी कराव्याच लागत्या. काय काका साहेब बरोबर बोलतोय ना? बरं तसं तर तसं. आता मानपानाचं बघू. हे बघा, लगीन तर आम्हीच करणार आहे, पण रिवाज म्हणून तुम्ही काही थोडासा हातभार लावावा इतकंच. आता रिवाज म्हणून मानाची भांडी द्या. म्हणजे 5 ताट, 5 वाट्या, 5 ग्लास, 5 भगुनी, 5 चमच, 5 पेल, अशी सगळी चांदीची भांडी बरं का. चांदीची? अहो सोन्याची म्हणणार होतो, पण उगा तुम्हाला अडचणीत आणायचं नाही असं म्हणणं आहे सुनबाईचं. काका, अहो चांदीची भांडी कशाला? अहो आपल्या घरात एवढी पडलीत की नको. चांदीची भांडी नको. राणा भाऊजी, अहो रिवाज मोडला म्हणून नंतर मामांजीच खवळत्याला आमच्यावर. वहिनी, आबा नाही खवळणार. अहो त्यांनीच सांगितलंय लय रीती रिवाज करत बसू नये म्हणून. ठीक आहे. हे बघा, आमच्या रानाच्या खोलीत टीव्ही नाही, तेव्हा एक मोठा 70 इंची टीव्ही घेऊन द्या. रानाला टीव्ही बघायला लय आवडते. आता लगीन झाल्यावर दोघं राजा राणी टीव्ही बघतील की. नाही नको. टीव्ही कशाला? अहो तसं बी मी तालमीत आणि शेतात असतोय, आणि अंजलीबाई शाळेत. ते टाइम कुठं मिळणार आहे टीव्ही बघायला? नाही नको, टीव्ही नको.
असला टीव्ही पाहिजेच असेल अहो, तर आबा 70 काय 100 इंचाचा टीव्ही आणतील. अगं बाई, ते समजा ठरल्यावर तोंड गोड करण्यासाठी पेड्यांचा बॉक्स आणून ठेवला होता तो वाड्यावरच राहिला. राणा भाऊजी, तुम्ही अंजलीला घेऊन वाड्यावर जाता काय? मी वय जाऊन या की. नाही राणा भाऊजी, तुम्ही इथली अजिबात काळजी करू नका, आम्ही आहोत नव. आता कुणी बी बोलायचं नाही, फक्त आम्ही बोलणार. हे बघा, आमासनी बाकी काही बी नग, पण नवऱ्या मुलीला सोन्याची जर लावलेल्या 5 भारीतल्या साड्या, दागदागिनं आणि नवऱ्या मुलाला भारीतलं कापड एवढं मात्र करावंच लागल. आता सोन्याच्या जर असलेल्या साड्या आणि दागदागिने म्हणजे किरकोळ 7-8 लाखाचा खर्च बघा. अहो पण सोन्याचा जर कशाला, आणि ते घालून कुणाला मिरवायचं आहे? मुलीच्या वडिलांना जरा बोलू द्या. बाकीच्यांनी अधीमधी लुडबुड करणं बंद करा. आमच्या अंजलीला असले कशाची हौस नाही हो, अशा गोष्टी आवडत नाहीत तिला. अहो आमासनी तरी कुठं पटतंय, पण मानपान आहे, करावाच लागल. हा मग व्हायलाच पाहिजे ना. 5 सोन्याच्या जर असलेल्या साड्या, दागिने आणि नवरदेवाचे कपडे, आणखीन कोणाचं काही असलं तर सांगा. हा, ते 5-7 हजार माणसं येणार आहेत, तर हिरीतच सरबत करूया म्हणतोय आम्ही. आणि हळदीला आपल्या दोस्त कंपनीला मोठी पार्टी, आणि लग्नात 100 गोळ्या उडवायच्या. काय उद्या? आणि पारण्याला मोठा डॉल्बी पाहिजे, आणि बुलेटची रॅली 150-200. हा, आणि पार्टी, हा ते तर ठरलेलंच आहे. माझं झालं. हिरीत सरबत, 100 गोळ्या, डॉल्बी, 200 बाईक, पेट्रोल. हा ಮತ್ತೆ ಅದು ನಾಲ್ಕು ಸೀರೆ ಬರ್ತೀರಿ. हा 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 मग कळलं. 4 लुगडं, ಮತ್ತೆ 2 ಜೋಡಿ ಚಪ್ಪಲ್ಯ, 2 चप्पल जोड, 1 काश्मीरी शाल, अधिक 1 माला. गायकवाड घराण्याच्या सुनाचं घरानं बी कळलं पाहिजे गावातल्या लोकांना. तेव्हा गावातल्या समद्या बायकांना साड्या बी वाटायच्या. 5000 साध्या साड्या. अहो गावात लय लय असून 2 नाही तर 2500 बायका असतील. प्रत्येकीला 2 म्हणजे 5000 होणार ना. आणि 1000 फेट. अहो कोल्हापुरी लग्न म्हणजे तुरेबाज फेटा पाहिजेच. हा, हे बघा, यादी बघा आणि सांगा काय ते. नवरदेवाचा ड्रेस, सोन्याच्या अंगठ्या, हातात ब्रेसलेट, असे हे काय ते तुमच्या इच्छेनुसार करा. म्हणजे यादीत तसं लिहिलं नाही ना, म्हणून सांगतो. काय ठरतंय म्हणायचं नाही. हे समजा एवढं सोपं नाही हे तर तुम्हाला कळलंच असेल. काय ठरतंय ते सांगा लवकर. माझ्या कुवती बाहेरचं आहे हो हे सगळं. हाव, मग हे आधीच कळायला पाहिजे होतं. ओळख झाली, प्रेम झालं म्हणजे समजा सोपं आहे असं नसतंय गावात.
काय करायचं ते सांगा आता. का मोडायची सोयरीक.